नाही नाही, मध्ये बोलू नका, मध्ये बोलू नका. नाही नाही, असं डिस्टर्ब करून चालणार नाही. बसा नाना भाऊ, असं डिस्टर्ब करून चालणार नाही. नाना भाऊ खाली बसा, आपण खाली बसा, खाली बसा. नाना भाऊ खाली बसा. मला प्रोटेक्शन द्या. तुम्हाला एक सांग, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही बाबासाहेबांनी काँग्रेसला पाडलं दोनदा. अरे बाबासाहेब काय म्हणाले, या काँग्रेस हे जळक घर आहे, याच्यापासून लांब राहा. आता तुम्हाला सांगतो, सगळे आमचे बाबासाहेबांचे अनुयायी हुशार झालेत. गलती हो गया आहे, बाबासाहेबांचं वचन आहे, आता आम्ही पाळणार विधानसभेत. ये काँग्रेस से दूर राहू. बरं मला सांगा, संविधान तुम्हाला कधी माहिती होतं? ऐका, संविधान दिन तुम्ही 40-50 वर्ष साजरा केला. अरे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2015 साली संविधान दिन सुरू केला. काय तुम्ही नाना, जयंत पाटील सिरियस झालेत, शॉक मध्ये गेलेत. आणि तुम्ही लोकांना भीती दाखवून जिंकलात, परंतु पुन्हा अशी भीती तुमची जी आहे ती काय कामाला येणार नाही. नाना भाऊ, मी तुम्हाला सांगतो, काँग्रेस हा देशाचा भूतकाळ होता. देशात NDA आणि महाराष्ट्रात महायुती हेच देशाचं आणि राज्याचं भविष्य आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जे उज्ज्वल भविष्य, कारण जनता आमच्या सोबत आहे, आणि म्हणून जे काय आम्ही केलं ते जनतेसमोर आहे. तुम्ही कितीही काही केलं तरी सुद्धा. बरं मी एक सांगतो, विजयराव झालं तुमचं बघा भाषण, मी आहे ना किती लक्षपूर्वक ऐकत होतो मगाशी, आणि जयंतरावांचं पण ऐकलं मी, आणि नाना भाऊचं पण ऐकलं. मला सांगा, तुम्ही मागच्या पण मला वाटतं मी कुठल्या तरी ह्याच्यात बोललो, सगळे पेढे वाटत होते. बोले पेढे कसले वाटताय? मोदीजी प्रधानमंत्री तिसऱ्यांदा झाले म्हणून पेढे वाटताय, की तुम्ही तिसऱ्यांदा हरले म्हणून पेढे वाटताय? अरे अनिल देशमुखजी, 405 जाऊ दे, जिंकले ना, प्रधानमंत्री तर बनले की नाही? अरे जो जीता वही सिकंदर, हे सगळे लोक एकत्र आला तरी सुद्धा तुम्ही मोदींना हरवू शकला का? मोदीजींच्या बद्दल मी एकच सांगतो बघा, आणि आपल्याला मी सांगतो, ऐका. अरे बाबा, एक मिनिट, तुम्ही एक मिनिट. 44 पहिल्या वेळेत 44 आले, 2014. नाही ते जाऊ दे ना. नाही, 44 आले, नंतर आले 50, नंतर तिसऱ्यांदा आले 99. 100 पण नाही पार केले तुम्ही. काय परिस्थिती आहे? आणि तुम्ही पेढे वाटू लागलात. आनंद आहे, ठीक आहे, चांगला आहे. मोदीजी प्रधानमंत्री झाले, या राज्याला पाठबळ मिळेल. अमितभाई आहेत, त्यांचा भक्कम पाठिंबा आम्हाला मिळतोय. आज आमचे काही जे काय प्रस्ताव आम्ही पाठवतोय, एकही पैशाची कपात न करता ते प्रस्ताव तसेच्या तसे मंजूर होत आहे. म्हणाले आम्हाला अगोदरचे म्हणाले आम्हाला केंद्राने पैसे दिले नाही, आम्हाला केंद्र पैसे देत नाही, दुजाभाव करतं. तुमच्या काय घरी आणून देणार? अरे तुम्हाला मागायला नको का? फेसबुक लाईव्ह वर देणार? ये सरकार फेसबुक लाइव पे नहीं चलता है, फेस टू फेस सरकार चलता है. जयंतराव काय झालं, एकदम सिरियस झाले. तुम्ही सुरू केलं ना. बघा काय आहे, सगळ्यात आनंद काय आहे तुम्हाला? आज अजितदादा जिंकले, आनंद आहे की नाही? ते आहे, मानलं पाहिजे की नाही? लोकशाहीमध्ये मांडायची आहेत ना फक्त.
बघा लॅप्स होणार महायुतीचं नियोजन तुमच्यामध्ये काय झालं देवेंद्रजी, इकडे काय झालं, आपण महायुतीचं गणित नीट केलं बरोबर. आपण ठरवलं आपले तिघांचे आले पाहिजे, यांना याच्यामध्ये कोणी किती मतं घ्यायची, कोणी कोणाला पाडायचं, हे आपसामध्ये सुरू झालं. महाविकास आघाडी तिथंच बिघाडी झाली. अरे आता काय आहे, आता लाडकी बहीण ही आपली लाडका भाऊ, आता लाडका भाऊ योजना काढा म्हणाला कोणतरी. अरे सख्या भावाला कधी जवळ केलं नाही, आता ते म्हणाले लाडका भाऊ काढा. लाडका भाऊ पण आम्ही काढला विजयराव. 10,000पर्यंत सुशिक्षित बेरोजगाराला अप्रेंटिसशिप देणार दर महिन्याला. डिप्लोमा होल्डरला 8,000 आणि वर्षाला 10 लाख. जे बेरोजगार लोक आहेत त्यांना दर महिन्याला स्टायपेंड देण्याचा ऐतिहासिक निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे आता या विकेट अशा तुमच्या जातच जाणार. आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, तुम्ही मगाशी म्हणाला सुडाचं राजकारण. अरे तुम्ही 2.5 वर्षामध्ये किती सुडाचं राजकारण केलं. या ठिकाणी नुसतं मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध बोलल्यानंतर त्या नारायण राणेंना जेवणाच्या ताटावर उठवून त्यांना अटक करायचं काम केलं. हनुमान चालीसा वाचणाऱ्या त्या नवनीत राणा, रवी राणा कुठे गेला, 12 दिवस देशद्रोहाचं कलम लावून तुम्ही त्याला जेलमध्ये टाकलं. कंगना राणावतचं घर तोडलं, 80 लाख रुपये महापालिकेचे कोर्टाच्या वकिलाची फी भरली त्याच्यात. अर्णब गोस्वामीला आतमध्ये घातलं, त्या राहुल कुलकर्णीला आतमध्ये घातलं. देवीच्या ऑफिसरला मारलं. अरे सुडाचं राजकारण तुम्ही खेळलं, आम्ही नाही. सुडाचं राजकारण तुम्ही बोललात, सुडाचं राजकारण आम्ही करतोय. तुम्ही तर गिरीश महाजनला हात घालणार होतात. तुम्ही तर कोण आहे, मी आधी पण बोललो हा विषय. यांना 4था नंबर होता यांचा. म्हणजे बाबा तुम्हाला हे पटणार नाही, परंतु या सगळ्या गोष्टी चालू होत्या. अजितदादा बोलत होते असं करू नका. अजितदादा बरोबर आहे, बरोबर आहे. आणि म्हणून तुम्ही सांगत होता करू नका. अरे मी सांगितलं नका करू. हे असं केलं ते वरती 2 जण बसलेले आहेत ना, त्यांचा बुलडोझर येईल मग. आणि म्हणून ते तुम्हाला सांगतो, त्यांना संधी नाही दिली. मला माहित पडलं आता यांचा गेम माझ्या सकट सगळ्यांना अडचणीत आणायचा आहे. आणि मग याच दिवशी 2 वर्षापूर्वी आम्ही धाडशी निर्णय घेतला. सत्तेवर लात मारून पाय उतार झालो आम्ही. इतिहास घडवला. त्याला हिम्मत लागते विजयराव. अरे सरकार मधून बाहेर पडायला हिम्मत लागते. ती हिम्मत आम्ही दाखवली आणि जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं. खऱ्या अर्थाने लोकांचं मॅन्डेट जेला होतं ते सरकार आम्ही आणलं आणि 2 वर्ष हे सरकार चाललं. आज 2 वर्षात आम्ही बाबा अनेक कामं केली. तुम्ही छातीवर हात ठेवून सांगा. आज अगोदर सगळ्यांनी प्रकल्प बंद केले होते. कारशेडमध्ये स्पीड ब्रेकर, मेट्रोमध्ये स्पीड ब्रेकर, अटल सेतूमध्ये स्पीड ब्रेकर, दिल्ली मुंबई स्पीड ब्रेकर, बुलेट ट्रेनला स्पीड ब्रेकर, सुप्रभाला स्पीड ब्रेकर, आमदार निवास, अरे आमदार निवास सगळीकडे खोडा घालण्याचं काम केलं. जलयुक्त शिवार योजना, अरे शेतकऱ्याची योजना ती पण बंद पाडली. मुख्यमंत्री सहायता निधी फक्त 2.5 वर्षात 2.5 कोटी रुपये, पण या एकनाथ शिंदेने 280 कोटी रुपये दिले गरिबाला. रस्त्यावर पण, गाडीत पण, ऑफिसमध्ये पण, घरी पण
मुख्यमंत्री सहायता निधीचे अर्ज आल्यावर फटाफट पेन निघतो, लगेच सही होते. तिकडे सुनील काय होतं, पेनच नव्हता. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की कुठली दुर्घटना असू द्या, बघा मी एक, तुम्ही मगाशी म्हणालात नाना भाऊ, हा माणूस साधा भोळा आहे आणि खरं आहे. मी माझ्याकडे नाही ते सगळे शक्य, म्हणजे मी जिथं आपत्ती येते, पूर येतो, महापूर येतो, इरशाळवाडीची घटना येते, तिथे पोचतो एकनाथ शिंदे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, इरशाळवाडीत मला सगळे दादा भुसे, योगेश सगळे होते इकडे, गिरीश महाजन, तुम्ही मला भेटले येताना खालून, मी वरून येत होतो. नाना भाऊ, मी सांगतो तुम्हाला वस्तुस्थिती, मी का गेलो, मला सगळे माझे सहकारी सांगत होते तुम्ही हे रिस्क घेऊ नका, पण मी सांगतो तुम्हाला, तिथं सायकल जायची पण जागा आहे का, गाडीचा विषय वेगळाच आहे. असं आपण डोंगर चढले, तिथं काही प्रमाणात मला बोले चला आपण जाऊ पार करून, पण 2-3 टेकड्या गेल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर पण काजवे चमकू लागले. आणि हे गिरीश भाऊ बोलतोय, अरे माझ्यावर खूप रागवले ते, परंतु मी गेलो का, तिथं वरती NDRFचे लोक काम करत होते, तिथे NDRFचे लोक काम करत होते. बाबा, तिथली परिस्थिती आपण जर पाहिली, धुकं होतं, पाऊस होता, वारा होता, आणि एकीकडे ते मलबा हटवायचं काम चालू होतं, दुसरीकडे खड्डे खोदत होते दुसरी टीम, त्या डेड बॉडी गाडण्यासाठी. अशा परिस्थितीमध्ये मी तिथे गेलो. त्या दरडग्रस्त जे होते, ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या नातेवाईकांना मी भेटलो. त्या NDRFच्या लोकांना वाटलं, रे मुख्यमंत्री आपला आला, एक मॉरल सपोर्टची आवश्यकता असते, पण मी तिथे जीवाची म्हणजे काय फिकीर केली नाही. आणि अशात तुम्ही होते, तुम्ही पण आले. आणि म्हणून हे घरात बसून काम करून राज्य चालवता येत नाही, हे तर पवार साहेबांनी सांगितलंय, त्यांच्या पुस्तकात लिहिलंय. हा, इरशाळवाडीतली घरं कंप्लीट तयार झाली, आणि त्याचं ते बघा कशी का केलेली आहेत, चांगली केलेली आहेत आपण. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की गर्दी असते, कार्यकर्ते येतात, त्यांना भेटतो, सगळ्या गोष्टी आहेत. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मी असल्यामुळे मला शेतकऱ्यांची दुःख माहीत आहे, जाणीव आहे. आणि म्हणून आम्ही NDRFचे नियम बदलून टाकले, दुप्पट केलं, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. सततच्या पावसाचं नुकसान मिळत नव्हतं, तेही देऊ लागलो. गोगलगाईचा कारभार अगोदर होता, गोगलगाईने नुकसान केलेले तेही आम्ही भरून दिलं. 8,500चे 13,500 केले. आमचा मंत्री, आपण पोचतो लवकर कुठं पण. आणि म्हणून, आणि खरं म्हणजे नाना भाऊ, मी नेहमी सांगतो की मी स्वतःला CM कधी समजत नाही, मी स्वतःला कॉमन मॅन समजतो. CM म्हणजे कॉमन मॅन, हे मी समजतो. कारण शेवटी डोक्यामध्ये ती हवा गेल्यानंतर रस्त्यावरचा कार्यकर्ता, जमिनीवरचा कार्यकर्ता हवेत चालू लागतो. आणि म्हणून गर्दी हेच माझं टॉनिक आहे. गर्दीची मला कधीच ॲलर्जी नव्हती, परंतु काही लोकांना जरा जरी गर्दी झाली की लगेच सर्दी होते, असे काही लोक आहेत. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सांगेन, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वर्षाला 18,000 रुपयांचा माहेरचा आहेर आम्ही त्यांना देतोय. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, 3 मोफत गॅस सिलेंडर, महिलांना 50% तिकिटामध्ये सवलत, ज्येष्ठांना मोफत ST बाबा, मुलींना मोफत शिक्षण. मगाशी काय म्हणाले विजयराव, मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल पण काहीतरी बोलले. एक दिवस रात्री
12:30 वाजता मला फोन आला की एका मुलीने आत्महत्या केली आहे. का तर जे 50% सरकार पैसे भरत होते आणि 50% पालक, त्या 50% पालक देखील त्याची कॅपॅसिटी नव्हती भरण्याची क्षमता, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. त्याच दिवशी आम्ही ठरवलं की मुलींना 100% मोफत शिक्षण देण्याचा आणि निर्णय घेतला. मोफत विजेचं मी मगाशी सांगितलेलं आहे. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले, तानाजीराव 1.5 लाख रुपयापर्यंत वरून ती योजना 5 लाखावर आम्ही नेली. दवाखाना, बाळासाहेब ठाकरे दवाखाना आपल्या दारी, तो आम्ही केला. 700 दवाखाने केले. म्हणजे एका आणि तीर्थ दर्शन योजनाही आणलेली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी. त्याचाही लाभ आपले ज्येष्ठ नागरिक घेतील. जयंतराव, त्यांची अपेक्षा असते परंतु ऐपत नसते. तोही विचार आम्ही केला. आणि विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षातल्या काही लोकांनी त्याचा फायदा होऊ शकतो. तीर्थदर्शन करायला, तीर्थाटन, मोफत उपचार, हे सगळं केलं आम्ही. म्हणजे बघा विजयराव, बघा एका सुखी कुटुंबासाठी काय हवंय, काय नको याचा विचार करून या योजना आखल्यात आम्ही. आणि म्हणून विजयराव, अशा प्रकारचे योजना आणणारं हे पहिलं सरकार आहे. दवाखाने वाढवू ना आपण, बिलकुल वाढवू. दवाखाने वाढवू, कारण नाही बिलकुल वाढवणार. आणि सगळ्यांचा इलाज आम्ही करू, पूर्ण सगळ्यांचा उपचार. आता काय हे सगळे योजना केल्या ना राजेशजी, या योजना केल्यानंतर काही लोकांना पोटदुखी होईल, मळमळ होईल, त्रास होईल, त्यांचा मोफत इलाज त्या बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यामध्ये होईल, मोफत. आणि म्हणून काही लोक नेहमी आरोप, टीका, अधिवेशन झालं की पायऱ्यांवर एक दिवस पण असा गेला नाही की सरकारला शिव्या दिल्या नाही, सरकारच्या विरोधात बोलले नाही. शिव्याशाप कायम आम्ही ऐकत असतो. परंतु आम्ही नेहमी म्हटलं की शिव्याशाप आणि आरोपाला उत्तर आम्ही आरोपातून देणार नाही. आरोपाला आम्ही कामातून उत्तर देऊ. आणि म्हणून ती कामं या राज्यभरामध्ये सुरू आहेत. विकास आणि कल्याण, म्हणजे एकीकडे विकास चालू आहे, बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले, आणि दुसरीकडे लोककल्याणकारी योजना या ठिकाणी सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही केल्या. कधी विचार तरी केला होता तुम्ही? तुम्हाला पण हे अनपेक्षित होतं? हा एवढा मोठा निर्णय सरकार घेईल असं तुम्हाला वाटलंच नव्हतं. एकदम तुम्ही लोकसभेच्या त्या आनंदामध्ये मग्न होते. आणि काय त्याला म्हणतो आपण, आणि जेव्हा या योजना आम्ही घोषित केल्या त्यावेळेस मात्र तुमच्या सगळ्यांचे चेहरे देखील बघण्यासारखे होते. आणि त्या योजनांचा लाभ आपल्या देखील मतदारसंघातल्या लोकांना मिळेल. आमच्याकडे दुजाभाव नाही, आमच्याकडे भेदभाव नाही. आम्ही सर्वांना पुढे घेऊन जाणार आहे. आज मी एकच सांगतो आपल्याला, विजयराव त्या दिवशी म्हणाले आपण वर्ल्ड कप जिंकला T20चा, किती अभिमान वाटला आपल्याला. अरे या चौपाटीवर लाखो लोक आले, भीती वाटली काय होईल याच्यामध्ये. पोलिसांनी योग्य नियोजन केलं. पोलिसांनी सगळं एकही कुठलाही इन्सिडेंट न होता एवढी लाखोंची गर्दी त्या ठिकाणी कंट्रोल केली. मुंबईकरांचं स्पिरिट आपण पाहिलं आणि खेळाडूंचं स्पिरिट आपण पाहिलं. आणि यामध्ये खरं म्हणजे त्यांचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. आपलं एक गौरव आहे देशाचा. आणि त्यांना आम्ही विधानसभेमध्ये आणलं, त्यांचा गौरव केला. 11 कोटी रुपये, काय हो 11 कोटी रुपये, 11 कोटी रुपये त्यांना आपण त्या टीमला देण्याचा निर्णय घेतला. लगेच तुम्ही म्हणालात 11 कोटी रुपये,
सरकार देते, अरे आपल्याला अभिमान पाहिजे. ती टीम T20 आपलं इंडियन टीम, भारतीय टीम जिंकली, याचं तुम्हाला काय दुःख आहे? तुम्हाला आनंद नाही? अरे विजयराव, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. बघा ऐका, तुम्ही सांगतो तुम्हाला, त्याच्यामध्ये काय गुजरातची बस आली. अरे काय कद्रूपणा, गुजरात काय देशात नाही आणि टीम काय देशाची टीम होती. आपल्याला गुजरातची हळद चालते ना गुजरातची. आणि म्हणून अरे बाबा ते बघा तुम्ही नंतर, पण गुजरातची बस चालत नाही. परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्हाला 11 कोटी जे बोलतोय नाना, तुम्ही आमच्या अजितदादा इथं बसलेले आहेत. अरे किती मोठा आपण अर्थसंकल्प बजेट केलं. 11 कोटी फक्त त्यांचा कुठला तरी खिसा हलवला तरी 11 कोटी निघतील. एवढे पैसे आहेत आमच्याकडे, सरकारकडे. या सर्व पैशाचं नियोजन, सर्व योजनांच्या पैशाची तरतूद आम्ही केलेली आहे. आणि त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही खरं म्हणजे कसाबच्या बिर्याणीला सपोर्ट करता आणि इंडियन टीमचा 11 कोटी दिल्यावर तुम्हाला पोटात दुखतं. अरे ज्या कसाबने ओंबळे, अख्ख्या गोळ्या ओंबळेनी पोटामध्ये घेतला नाही, बिलकुल तुम्हाला परत सांगायला पाहिजे ना. तुम्हाला विसरता. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, मी जरा ऐकायचं शिका. तुमचं मी शांतपणे ऐकलो. आणि म्हणून हे सरकार जे आहे ना, खरं म्हणजे 2.5 वर्षात आम्ही काय केलं याचा सगळा लेखाजोखा तुम्ही घ्या. 2 वर्षामध्ये 2.5 वर्षात महाविकास आघाडीचा घ्या आणि 2 वर्षाचा महायुतीचा घ्या. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की शेतकऱ्यांना, मगाशी नानाभाऊ म्हणाले शेतकऱ्यांना किती पैसे दिले. अरे तुम्हाला पूर्ण खात्यामध्ये किती पैसे गेले याची पूर्ण आकडेवारी देतो मी, पूर्ण आकडेवारी. आणि त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगेन की मगाशी आपण म्हणालात गुंतवणूक किती आली, कुठे होते गुंतवणूकचं? 2 वर्षात 1,04,000 कोटींची 1,37,000 कोटींची थेट परकीय गुंतवणूक आली. आणि 2,39,000 कोटी आपल्याला परदेशी गुंतवणूक FDI आलं. तुमच्या काळामध्ये, तुमच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर गेला होता. महायुतीचं सरकार आल्यानंतर पुन्हा 1ल्या नंबरवर आलो आम्ही. आणि म्हणून कुणाच्या, ऐका ना, गुजरातला मागे टाकलंय, कर्नाटकला मागे टाकलंय. तुम्हाला सांगतो कुणाच्या काळात पळाले उद्योग, कुणाच्या काळात पळाले सांगा बाबा, तुम्ही खरं सांगा. वेदांत, फोक्सकॉन 2च महिने झाले होते आमच्या सरकारला येऊन. अरे लगेच आमच्यावर आरोप केले, सरकार उद्योग पळाले. नाही, तुम्हाला सांगतो, एक कुठलाही उद्योग, बाकी लोक जाऊ द्या पण तुम्ही तरी सांगा खरं, 2 महिन्यामध्ये इकडचं तिकडे जातो का तिकडून इकडे येतो का? अरे त्याला सगळं टाइम, वेळ लागतो. त्यांनी मागितली मदत, मी प्रधानमंत्री महोदयांशी देखील त्याच्याबद्दल बोललो. मागितली मदत, मिळाली नाही मदत. आणि त्याला वाटलं नाही की सरकार बदलणार आहे. हेच सरकार राहिलं तर आम्हाला कारखाना काही इथं मिळणार नाही, खोलून मदत मिळणार नाही, गेला तो. आणि बाबा तुमच्या 1 मिनिट त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो, तुमची उद्योगपत्यांच्या, तुमच्या महाविकास आघाडीच्या, तुम्हाला नाही म्हणत, तुम्ही चांगले आहात, महाविकास आघाडीच्या काळात उद्योगपतीच्या खाली, घराच्या खाली जिलेटिन, आता जिलेटिनची बुलेटिन पुरं जगात गेली. कसे येणार उद्योगपती? पण आमचं सरकार आल्यानंतर आम्ही थेट त्यांना भेटू लागलो, त्यांना सांगू लागलो, बोला तुम्हाला काय पाहिजे, आमचं काय आम्ही नाही म्हणालो. आणि म्हणून त्याची आकडेवारी तुम्हाला पूर्ण देऊ आम्ही, की किती रोजगार आले, किती त्याच्यामध्ये नोकऱ्या आल्या आणि किती कारखाने आले, हे सगळं माझ्याकडे आहे. आणि त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर योजना आपण केल्या. आज एकूण या आकडेवारी, विजयराव नको ना तुम्हाला,
आकडेवारी आहे माझ्याकडे, पण मला पाठवून देतो तुम्हाला. बघा, तुम्हाला सांगतो, राज्यामध्ये 191 उद्योगांना आम्ही LOI दिला. 1,71,000 कोटी गुंतवणूक आली. 1,20,000 रोजगार मिळणार आहेत. मेगा लेदर फुटवेअर क्लस्टर डेव्हलपमेंट आलंय. PM मित्रा मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क आपण करतोय. इलेक्ट्रॉनिक क्लस्टर करतोय. जेम्स अँड ज्वेलरी पार्क करतोय. बल्क ड्रग पार्क गेला 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 बोलले, अरे बल्क ड्रग पार्क आपण करतोय बाबा सरकारच्या माध्यमातून. मेगा एक्वा मरीन पार्क करतोय. आणि म्हणून यामध्ये कृषी विभागात देखील आपल्या राज्य सरकारने काम केलं चांगलं, म्हणून राज्याला देखील चांगलं राज्य, कृषी मध्ये चांगलं काम करणारं राज्य म्हणून आपल्या राज्याला पुरस्कार देखील मिळाला आहे, कृषी पुरस्कार. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, मी तुमचं आज काय ते तिकडं त्याचं नानाचं आणि सगळ्यांचा मूड खराब झालेला आहे. जबरी शॉक लागलाय, ते जाऊ दे. आणि म्हणून सिंचनाचा अनुशेष आपल्याला सांगतो, विदर्भासाठी नाना वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदीजोड प्रकल्प, आणि ते तुम्ही बंद केलेलं ना, आपण चालू केलं. मराठवाडा वॉटर ग्रीड बंद केलेलं, ते आम्ही सुरू केलं पुन्हा. आता त्याच्यामध्ये अरे देणार आम्ही, हा देतोय ना. आणि म्हणून उद्धवजीला केली आणि आता पूर्ण झाली. त्याला बघा 88,575 कोटी खर्च येणार आहे. आणि त्याच्यामध्ये 62.57 TMC पाणी पुरवठा होणार आहे. आणि 6 जिल्ह्यामध्ये, विजयराव 6 जिल्ह्यात तुमच्याकडेच आहे ते, 7,85,000 अनुशेष होता, तो आपण 7,12,000 हेक्टर अनुशेष दूर होईल. आणि म्हणून अमरावती वाशिम जिल्ह्याचा अनुशेष दूर होईल. आणि म्हणून यामध्ये मी डिटेलमध्ये जात नाही, त्याच्यामध्ये एवढंच सांगतो की आम्ही या सगळ्या याच्यामध्ये मगाशी नाना भाऊ म्हणाले काय ते कुठलं कापूसाचे बॅग, कापूस बॅग ना, कापसाचं बॅग नाही, कापसाच्या बॅग बद्दल बोलले आपण. पण तुम्ही कोविड मधल्या डेड बॉडी बॅग विसरले. डेड बॉडी बॅग विसरले तुम्ही. डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले ते विसरले. तर मुख्यमंत्री बोलतायत अधिवेशनातनं आणि त्यांनी आता विरोधकांवर सडकून टीका केलेली आहे. त्यासोबतच सरकारच्या योजनांबद्दल त्यांनी सविस्तरपणे माहिती दिली आहे आणि सरकारच्या योजनांमुळेच विरोधकांना आता पोटदुखी झालेली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होय मनसुद्धा तुझं.